नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आजचाही रविवारचा दिवस खूप उशिरा सुरू होत आहे. सिम्पली सविताज ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. पाठीमागे काहीतरी कचरा दिसतोय, तो आत्ताच साफसफाई करून टाकलाय. आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी साफसफाई करणे हाच आजचा पूर्ण मुख्य उद्देश. आता बघायचं, थोड्या वेळ काहीतरी टाइमपास करायचा, टीव्ही वगैरे पाहायचा, उद्याचं काय ते प्लॅनिंग करायचं. आणि हो, आज थोडंसं परवा एक क्रोशे करायला घेतलं होतं, तेही आता बघायचं की कंप्लीट आज होत आहे का नाही होत आहे. तुम्ही आधीच्या एका ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी क्रोशे पोंचू करायला घेतलेला होता. तो हळूहळू कंप्लीट होतोय, पूर्ण काही अजून झालेला नाहीये. पोंचूच्या आधी अशी एक क्रोशाची टोपीही करायला घेतली होती, ती तर कंप्लीट झालेली आहे. आता ही अशी दिसते, ती टोपी बरी दिसते. असं काय आपल्या पुण्यात अगदी बर्फ नाही पडत की एवढी टोपी घालायची वेळ. कुठेतरी फिरायला गेल्यावरती घालायला छान झाली. पहिल्यांदाच केली आहे मी, पण ओके, छान झाली. रोज खूप घाई असते, पण आज एकदम निवांत निवांत निवांत. आज काही नाही, आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे घर जरा एकदम चकाचक आवरलेलं आहे. जो कचरा केला होता आठवडाभरात, तो सगळा एकदम चकाचक आवरलेला आहे. नुकतंच जेवणही झालेलं आहे. मी आहे शौकीन कशाची, तर ह्या क्रिस्टलची. माझ्याकडे असे क्रिस्टल्स भरपूर आहेत. माहीत नाही मला ह्याचं वेड काय आहे, ते क्रेज आहे मला या क्रिस्टलची. मी असे अनेक क्रिस्टल्स जमा केलेले आहेत. हा आहे अमेथिस्ट, हा आहे प्युअर क्रिस्टल, टायगर आहे, त्याच्यानंतर टर्मोलिन, ब्लॅक टुर्मोलिन, रोज क्वार्ट्ज, असे अनेक क्रिस्टल्स मी गोळा करत असते. ॲक्च्युली मी तुम्हाला म्हटलं की मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे. हे पहा मंडळी, ही अशी छोटी छोटी ज्वेलरी मी बनवते. आणि विकते. याचाही मला भयंकर छंद आहे. माझा आणखीन एक छंद म्हणजे हे अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरीज तयार करणं. मी शिकवते पण विद्यार्थ्यांना, पण मला हे भयंकर आवडतं करायला. हे अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी मी शिकवते, करते. आर्टिस्ट आहे ना मी, त्यामुळे अनेक प्रकारचे छंद जोपासते. हे अशा प्रकारचे फॅब्रिक पेंटिंग्स पण आणि त्याचे क्लासेस घेते. पण मी तुम्हाला म्हटलं की आता सध्या मी या सगळ्यातनं ब्रेकच घेतला आहे. सारखं तेच करून पण माणसाला कंटाळा येतो. पण तसं पाहायला गेलं तर माझा छंद हा अतिशय सुंदर आहे. अनेक सुंदर गोष्टी मी बनवते. तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या पाठीमागे एक पेंटिंग सातत्याने पाहिलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. हे आत्ता नुकतंच काही आठवड्यांपूर्वी मी केलेलं होतं. छोटंसंच पेंटिंग आहे. अशी छंदवेडी बाई आहे. काही ना काहीतरी उद्योग करत राहायचे. एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. मी आत्तापर्यंत खूप काही गोष्टी शिकले, केल्या, करत आहे. यूट्यूब बघून तर मी अनेक गोष्टी शिकले. ब्लॉगिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे, जो आता अगदी नव्याने सुरू केलाय. आणि या माध्यमातून मला अनेक लोकांशी संपर्कात राहणं हे जमतंय देखील. असं वाटलं होतं आधी की अरे यार, काय आपल्याला जमणार आहे का हे असलं काही. लेक्चर द्यायची सवय आहे मला विद्यार्थ्यांना, पण ब्लॉगिंग म्हणजे वाटलं की जमेल का नाही जमेल, पण सुरुवात तर केली आहे मंडळी. जे आहे ते आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे अजून बरीच छोटी कामं बाकी आहेत. आता हे सगळं तुम्ही पाहिले माझे छंद, यातूनच थोडासा ब्रेक घेऊन मी ई कॉमर्सच्या बिझनेसमध्ये शिरले, जो कम्प्लिटली माझ्या अपोजिट आहे. बघूयात त्यात काय आपल्याला मिळतंय. कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा न धरता. शिवाय मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी एक ज्योतिषी देखील आहे. हाईट आहे ना, अनेक गोष्टी करते मी. वेडी आहे मी, वेडी. वास्तुतज्ञ आहे, ज्योतिषी आहे. लोक माझ्याकडे बऱ्याच गोष्टींसाठी सल्ले घ्यायला येतात आणि मला ते त्यांना द्यायलाही आवडतं. हां, हे मात्र निश्चित आहे की त्या सल्ल्याचा त्यांना फायदा होतोय आणि म्हणूनच ते सारखे माझ्याकडे येत आहेत. एक अपॉइंटमेंट आहे आत्ता संध्याकाळी,
तेव्हा जायचं परत ऑफिसमध्ये. आज सगळ्या धुण्याचा पसारा घातला होता, सगळ्या चादरी आज धुतल्या, ज्या आठवडाभरात धुवायलाच मिळत नाहीत. त्या सगळ्या गोष्टी मला रविवारी करायच्या असतात. फार प्रकर्षाने ही गोष्ट दिसते मला. काही माझे घरची लोक एक शिंगी गेंडा किंवा युनिकॉर्न असं म्हणायला लागलेत. हे ह्याच्यामुळे, हे काय झालंय ना त्याच्यामुळे. ते काढायचं आहे लवकरात लवकर आता ऑपरेशन करून. बघू आता त्याला कधी वेळ होणार आहे. माझ्या सगळ्या शेड्यूलमधनं काढणं पण गरजेचं आहे. ते काय झालंय अचानकच झालंय, काही कळत नाही काय झालंय. ते गालबोट लागल्यासारखं चेहऱ्याला. एनिवेज मी लक्ष देत नाही त्याच्याकडे फारशी. आज माझा पुस्तक वाचण्याचा दिवस पण असतो, संडे. त्या दिवशी मी किमान 2 पुस्तकं पडचा फडशा पाडते. आज माझ्या हाती लागली आहेत 2 पुस्तकं. ती कोणती ते मी तुम्हाला सांगते. पहिलं पुस्तक आहे माझ्याकडे आज काहीतरी ऋषींचे प्रज्ञा वैभव नावाचं, श्री एम असं काहीतरी. ते पुस्तक आज मी वाचायला घेतलंय. आणि एक दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे तुम शाश्वत हो काहीतरी असं पुस्तक आहे, टी लोमसंग रामपा यांचं. आणि त्याचं कुणीतरी अनुवादन केलेलं आहे आणि हिंदीमध्ये ते पुस्तक आहे. चला, आज एक चित्र काढण्याचा देखील विचार आहे. एक माझा चित्राचा चॅनलही आहे, त्याच्यासाठी एखादा शॉर्ट बनवते किंवा काहीतरी करते. तोही बरेच दिवस मी त्याला हातच लावला नव्हता. आता आज विचार आहे माझा की त्याच्यासाठी पण काहीतरी चित्र करायचं. आणि ती 2 पुस्तकं मगाशी तुम्हाला म्हटली त्याप्रमाणे ती वाचून काढायची. पुस्तकांनी ना आपल्याला खूप नॉलेज मिळतं, प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड. तसं मी गुगल सर्च पण भयंकर करते. जे मला भयंकर आवड आहे की एखाद्या गोष्टीच्या मागे लागले ना मी, की पार त्याच्या मुळापर्यंत पोचायचं, शोधून काढायचं सगळं. मंडळींनो, आजच्या संध्याकाळचा शेवट म्हणजे रविवारचा दिवस, पावसाळी हवा आहे आणि मस्त भज्यांचा प्रोग्राम बनवलेला आहे. छान मस्त कुरकुरीत भजी रेडी आहेत. आता खाणार ती मस्त. हेच जेवण आहे आता आजचं. भज्यांवरती ताव मारणे. बटाटा भजी, कांदा भजी असे दोन्ही प्रकार केलेले आहेत. पावसाळी हवेमुळे असं काहीतरी मस्त चमचमीत खायला खूप वाटतं. त्यामुळे हे दोन्ही प्रकार रेडी आहेत. काही मग येत आहे का मस्तपैकी कुरकुरीत भजी खायला? चला, ओके, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. आज इथेच थांबते. बाय 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 बाय.